निपाणीच्या शिक्षण क्षेत्रातील अंकुर कलानिकेतन एज्युकेशन सोसायटी संचलित अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल एक प्रकाश झोत संस्कारक्षम हुशार आणि परिपूर्ण पिढी घडवण्याच्या उद्देशातून कलानिकेतन एज्युकेशन सोसायटीच्या निमित्ताने निपाणीच्या शिक्षण भूमीमध्ये एक अंकुर उमलू लागला आहे आणि तो अंकुर म्हणजेच अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल। शिक्षण क्षेत्रामध्ये नवं काहीतरी करू पाहणाऱ्या आणि विद्यार्थ्यांना नवी दिशा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या या संस्थेच्या वाटचालीवर एक प्रकाश झोत। सध्याचे युग हे स्पर्धेचे आणि आव्हानात्मक असे आहे। या जगात स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि यशस्वी व्हायचे असेल तर आपल्या मुलांचे व्यक्तिमत्व हे अष्टपैलू असायला हवे। हाच विचार घेऊन परिपूर्ण विद्यार्थी घडवण्याच्या उद्देशातून युवा शिक्षणप्रेमी अमर चौगुले यांनी ध्यास घेतला नवा विचार आणि नवी दिशा देणारी शिक्षण संस्था सुरू करण्याचा। मात्र शिक्षण संस्था सुरू करणं म्हणजे सोपं काम नाही। मात्र अनेक आव्हाने, संकटे आणि प्रतिकूल परिस्थिती यांवर मात करत अमर चौगुले यांनी शिक्षण संस्था सुरू करण्याचे आपले स्वप्न पूर्णत्वास आणले। कोडणी परिसरामध्ये प्रशस्त अशा जागेत अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलची प्रशस्त आणि सुसज्ज अशी इमारत विद्यार्थ्यांना घडवण्याचे ध्येय सत्यात साकारत असल्याचे दिसत आहे। शिक्षणाबद्दल आणि आपल्या ध्येयाबद्दल संस्थेचे सचिव अमर चौगुले यांची भूमिका निश्चितच वाखाणण्याजोगी अशीच आहे। अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल हे निपाणीतलं ह्या 2 वर्षात मध्ये एक जवळपास नावाजलेली एक संस्था आम्ही तयार केलेली आहोत। संस्थेबद्दल थोडंसं बोलताना अत्यंत आनंद होतो की ही सीमा भागातली पहिली CBSE स्कूल आहे आणि ह्यामध्ये आम्ही प्रत्येक वेगवेगळे घटक याच्यामध्ये एकत्रित येऊन शिक्षणामध्ये आम्ही एक सामुद्री आणण्याचे प्रयत्न करत आहोत। आमची मुलं सुद्धा आमची ह्या संस्थेमध्ये शिकत आहेत कारण आमच्या मुलांना सुद्धा एक दर्जेदार शिक्षण मिळावं आणि आमच्या मुलांना शिक्षण मिळत असताना आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना सुद्धा की शिक्षण मिळावं ह्या हेतून आम्ही ही संस्थेची निर्मिती केली। इथला जो मुलगा आहे, जो शिकणारा मुलगा किंवा मुलगी असेल, त्यांनी एकदम हसत खेळत बिनधास्तपणे शिक्षण घेतलं पाहिजे। कोणतंही प्रेशर न घेता त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे। आमची मुलं आताच्या घडीला जी आहेत ती खरोखरच एवढी एक पातळी अशी रीच केलेली आहे की त्यामुळं त्यांच्यातला बदल हा जाणून येतो आणि पालकांनीच आम्हाला स्वतः त्यांच्यातला बदल दाखवून दिला आणि त्यामध्येच आमचा एक विजय मिळवला आम्ही असं सांगून घेतो। हे आमचं स्वप्न आहे की हे एखादं वन ऑफ द रोल मॉडेल आमच्या या निपाणी भागातलं व्हावं आणि याच्यासाठी मला सगळ्यांची सहकार्याची गरज आहे की हे माझं एकट्याचं काम नाही आहे। याच्याबरोबर आपली मुलं, तुमची मुलं, सगळ्यांची मुलं आणि ह्या देशाचे नागरिक चांगले घडण्यासाठी शाळा हीच फार महत्त्वाची आहे। त्यामुळे कोणताही आम्ही स्वार्थ न बाळगता आमची संस्था एवढी कार्यरत होणार आहे की ह्या एकाच छत्राखाली 12वी पर्यंत एज्युकेशन, त्याच्या पुढचे सुद्धा आम्ही कोर्सेस इथं आणणार आहोत। मी तुमच्या मुलांना घडवून दाखवतो, सर्वश्रेष्ठ करून दाखवतो, जगाच्या पातळीवरती स्ट्रॉंग करून दाखवतो, त्यांचा पाया भक्कम करून दाखवतो। हा विश्वास मी आमच्या अंकुरम संस्थेमार्फत तुम्हाला मी देतो। धन्यवाद। अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पारंपरिक आणि अत्याधुनिक असे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे। मुलांची बौद्धिक क्षमता आणि एकाग्रता वाढावी, गणितामध्ये मुले अधिक कुशल व्हावीत यासाठी अबॅकस पद्धतीने इथे ज्ञान दिले जात आहे। मुलांचे इंग्रजी संभाषण आणि उच्चार सुधारण्यासाठी व भाषेचे ज्ञान वाढण्यासाठी विशेष फोनिक क्लास घेतले जात आहेत। मुलांना संस्कारक्षम बनवण्यासाठी, उच्चार दोष कमी होण्यासाठी व मुलांना संस्कृतीची जाणीव करून देण्यासाठी श्लोक पठण आणि विविध संस्कृत स्त्रोत पठणांचे आयोजन करण्यात येत आहे। याबरोबरच वार्षिक अभ्यास, व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि एकूण प्रगती सूक्ष्म परीक्षण पद्धतीने तपासली जात आहे। अभ्यासाची योग्य गती कायम ठेवणे आणि ज्या विद्यार्थ्यांची गती कमी आहे त्यांची गती योग्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत। मुलांना पैशांची बचत, बँकेचे व्यवहार आणि आर्थिक जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी अंकुरम विद्या एज्युभिषी योजनेतून व्यवहाराचे प्रॅक्टिकल नॉलेज दिले जात आहे। पुस्तकी ज्ञानाबरोबरच शिका आणि कमवा या अंतर्गत आठवडी बाजार या ॲक्टिव्हिटीजच्या माध्यमातून हस्तकौशल्य, मार्केटिंग स्किल, कम्युनिकेशन स्किल अशी कौशल्ये मुलांमध्ये रुजवण्याचा विशेष प्रयत्न केला जात आहे।
मुलांचे व्यक्तिमत्व सर्वांगीण अंगांनी समृद्ध व्हावे यासाठी अनेक सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जात आहेत. खेळाडू वृत्ती जपण्यासाठी तसेच उत्तम खेळाडू घडावेत यासाठी स्केटिंग यांसह विविध खेळांचे क्लासेस घेतले जात आहेत. यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना दिले जात आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या प्रिन्सिपल आणि अध्यक्षा चेतना अमर चौगुले या विशेष प्रयत्न घेत आहेत. आम्ही अंकुरमची स्थापना ही केली, म्हणजे सरांनी आमच्या सेक्रेटरीनी हा डिसिजन घेतला आणि अंकुरमची स्थापना केली. तर ह्याची मूळ उद्दिष्ट त्यांनी ठरवली, त्याचं मी पूर्ण प्रत्यक्षात मुलांना आणण्यासाठी जे काम करावे लागतं ती टीम आम्ही घेऊन सगळ्या मुलांना डेव्हलप करण्याच्या मागे आम्ही लागून मुलांना कसं देता येईल बेस्ट एज्युकेशन ह्याच्याबद्दल आम्ही पहिल्यांदा सुरुवातीला आम्ही त्याच्याबद्दल विचार केला आणि आपण प्रत्यक्षात तो राबवला. म्हणजे की प्रत्येक गोष्टीचा पाठीमागचा जो उद्देश असतो डायरेक्ट बायहाट न करता सगळ्या गोष्टी त्या समजून घेऊन शिकण्याची कला मुलांच्यात हे केली आणि मुलं ती तशी तयार होत गेली. त्याच्यासाठी आम्ही क्रीडोची हेल्प घेतली, ज्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे मटेरियल आहे ते मटेरियल यूज करून मुलं त्याच्यातून फास्ट लर्न करतात. म्हणजे जे आपण प्रत्यक्षात कधीही करताना कोणताही साधा चहा जरी करायचा असला तरी तो स्वतः बनवल्यानंतर जो लक्षात राहतो त्या पद्धतीनंच आपण इथं प्रत्यक्षात प्रॅक्टिकली जे करतोय ते लगेचच लक्षात राहते मुलांच्यात आणि तो आम्ही आउटपुट सध्या सगळ्या मुलांच्यामध्ये बघितलाय. आणि जी पूर्वीची पद्धत होती मुलांना प्रत्यक्षात सगळ्या गोष्टी करून त्याचं ज्ञान देणं, म्हणजे पुस्तकी ज्ञानापेक्षाही सगळ्या गोष्टींची माहिती देऊन करून घेणं ते खूप चांगलं लक्षात राहतं आणि त्यासाठीच आम्ही मुलांच्यावरती तो मेन फोकस केला आणि त्याचं डेव्हलपमेंट आमच्या मुलांच्यामध्ये दिसलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे की मुलं स्वतः तयार व्हायला पाहिजेत आणि त्या पद्धतीनं ती मुलं आमची तयार झालेली आहेत. ती कोणत्याही जगाच्या पाठीवरती कशीही गेली तरीही ती ऑन दी स्पॉट बोलून किंवा आपलं ज्ञान दाखवून आपण विजय मिळवू शकतात याची मला पूर्ण गॅरंटी आहे. त्याच्यासाठी आपला स्टाफ, आपले सगळे डायरेक्टर्स याच्यासाठी भरपूर कार्यरत आहेत. माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की आम्ही जे देतोय त्याच्यासाठी तुमची सर्वांची मला साथ असल्याची गरज आहे. तर ती तुम्ही आजपर्यंत देत आलात पण याच्याही पुढे द्याल अशी मी अपेक्षा बाळगून इथं मी आभार मानते. धन्यवाद. निपाणीच्या शिक्षण क्षेत्रामध्ये नवा प्रयोग करण्याचा संकल्प करून तो यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न घेत आहेत संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर उत्तम पाटील आणि संचालक डॉक्टर ज्योतिबा चौगुले यांच्यासह संस्थेचे संचालक मंडळ. एक ध्यास घेऊन एक पाऊल पुढे टाकलेल्या या संस्थेची वाटचाल यशाच्या दिशेने होत आहे आणि याचे श्रेय संस्थेचे सर्व पदाधिकारी यांना जाते. कलानिकेतन शिक्षण संस्था या संस्थेमार्फत अंकुरम इंग्लिश मीडियम नावाची एक स्कूल चालू केली, जे निप्पाणी आणि निप्पाणी नगरी समोर आजूबाजूच्या लोकांना उच्च प्रतीचं CBSE माध्यमातून शिक्षण पद्धत चालू करून दिली. तर आमचा ध्येय एकच होतं की बाबा गरीबातल्या गरीबातील मुलाला सुद्धा निप्पाणीसारख्या ठिकाणी उच्च प्रतीचं आणि या सध्याच्या जीवनामध्ये उपयोगी पडणारं मुलांच्या खांद्यावर दप्तराचं ओझं न पडता हसत खेळत शिक्षण पद्धती जी आहे त्याला आम्ही कायाकलाप शिक्षण पद्धती असं म्हणतो. त्या पद्धतीचं ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग ह्या पद्धतीचं शिक्षण आम्ही देण्याचा प्रयत्न चालू केला आहे आणि त्या माध्यमातून कोडणी रोड निप्पाणी येथे गेली 2 वर्ष झाली आम्ही CBSE स्कूल चालवतोय. आत्तापर्यंतची जी शाळेची प्रगती आहे ती इथल्या लोकांनी पालकांनी दाखवलेल्या विश्वासामुळं खूपच चांगली आहे. आम्हाला स्ट्रेंथ ही खूप चांगली मिळते. तर आता आमचं स्कूल नवीन बिल्डिंगमध्ये शिफ्टही केले आम्ही आणि याचा सर्वांनीच फायदा घ्यावा ही विनंती. आम्ही ही संस्था चालू करण्याचा उद्देश निप्पाणीमध्ये दर्जेदार शिक्षण, मुलांच्या भविष्यासाठी लागणारे शिक्षण ह्याचे चांगल्या प्रतीचे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही पुढं येण्याची गरज वाटली. ह्याचाच आम्ही इथे आमचं वैद्यकीय क्षेत्र असूनसुद्धा आम्ही या शैक्षणिक क्षेत्रामध्ये येण्याचा मानस हाच की आम्ही आणि आमचे मित्र
सर्वसाधारण खेड्यामधून फक्त शैक्षणिक गुणवत्तेवरतीच आम्ही इथंपर्यंत पोहोचलेलो आहे. त्यामुळं आम्हाला जाणीव आहे की शिक्षण माणसाच्या आयुष्यामध्ये काय बदल घडवून आणू शकतो आणि आमच्या शैक्षणिक संस्थेसाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करावे ही अशी नम्र विनंती. संचालक चंद्रकांत खोत, कॅप्टन सदाशिव गोविलकर, संदीप ननावरे, बलराम जाधव, नम्रता चौगुले, सतीश रेपे, अमित पाटील, मीना शिंदे, संतोष यादव, विनायक कुंभार, सचिन मोहिते या सर्व संचालकांचं मोलाचं योगदान लाभत आहे. संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, स्टाफ असे सर्वजण एकत्रितपणे आणि अथक परिश्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण जडणघडणीसाठी कार्यरत आहेत. विद्यार्थ्यांना उत्तम अशा सोयीसुविधा देण्यासाठी संस्था सदैव तत्पर आहे. सुरक्षित वाहतूक सेवा, प्रशस्त मैदान, स्वच्छ हवेशीर परिसर, विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाची गोडी वाढावी अशी वर्गांची रचना, विद्यार्थ्यांच्या वाढदिवसांसह अनेक कार्यक्रमांना उपयुक्त असा हॉल यांसह अनेक सोयींनी परिपूर्ण अशी इमारत या ठिकाणी उभी आहे. संस्थेचे यंदाचे 4थे वर्ष आहे. 250हून अधिक विद्यार्थी प्ले ग्रुपपासून ते 8वी पर्यंत शिक्षण या ठिकाणी घेत आहेत. भविष्यात संस्थेचे पुढील वर्ग सुरू होणार आहेत. CBSE पॅटर्न शिक्षण पद्धती या ठिकाणी सुरू आहे. निपाणीपासून जवळच कोडणी रोडवर कार्यरत असलेले अंकुरम इंग्लिश मीडियम स्कूल निश्चितच निपाणीच्या शिरपेचातील एक मानाचा तुरा आहे. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नातून रुजलेला हा अंकुर भविष्यात एक डौलदार आणि बहरलेला वटवृक्ष होईल. सक्षम, जबाबदार नागरिक आणि नवी पिढी घडवण्यामध्ये यशस्वी होईल. निपाणीच्या यशामध्ये, प्रगतीमध्ये या संस्थेचे आणि विद्यार्थ्यांचे निश्चितच योगदान लाभणार आहे आणि म्हणूनच निपाणीसह परिसरातील सर्वांचेच सहकार्य आणि आशीर्वाद या संस्थेसोबत असावेत हीच सदिच्छा. धन्यवाद.